गेल्या काही वर्षांपासून देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नुकत्याच कोलकाता येथील डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरण आणि बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी पुन्हा एकदा महिला बालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। तर दुसरीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत गुन्हेगारांनीही गुन्ह्याच्या नवनवीन पद्धती शोधून काढल्यात। यामुळे फक्त वर्किंगच नाही तर गृहिणी असलेल्या महिलांसाठी समाजात असुरक्षित वातावरण निर्माण झालंय। याच पार्श्वभूमीवर 1 जुलै 2024 रोजी देशभरात 3 नवीन गुन्हेगारी कायदे लागू करण्यात आले। दरम्यान देशात लागू झालेले हे 3 नवीन कायदे ब्रिटिश काळापासून चालत आलेले महत्त्वाचे फौजदारी कायदे आहेत। मात्र त्यात आता नवीन तरतुदी करण्यात आल्या। काय आहेत हे कायदे आणि तरतुदी याबद्दल प्रत्येक महिलेला माहीत असायलाच हवं। ते कायदे म्हणजे भारतीय दंड संहिता 1872, भारतीय पुरावा कायदा 1872 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1882। या 3 कायद्यांच्या जागी 3 नवीन कायदे लागू झाले आहेत। ते म्हणजे भारतीय न्यायिक संहिता 2023, भारतीय पुरावा कायदा 2023 आणि भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023। या कायद्यांप्रमाणे जर लग्नाचं खोटं आश्वासन किंवा शारीरिक संबंध असतील तर नेमक्या काय शिक्षा असतात ते पाहूयात। गेल्या काही वर्षात लग्नाचं खोटं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली, परंतु कोणतंही विशिष्ट कलम नसल्यामुळे अशा प्रकारच्या केसेस IPC कलम 90 म्हणजेच खोट्याच्या आधारे घेतलेल्या संमती आणि 375 अंतर्गत नोंदवण्यात आल्या। म्हणजे बलात्काराचा गुन्हा दाखल व्हायचा पण आता होणार नाही। लग्नाच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्यांना कलम 69 अन्वये गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आलं असून दोषी आढळणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते। नोकरी आणि बढतीच्या नावाखालची फसवणूक। भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 69 मध्ये महिलांसाठी आणखी एक मोठा बदल करण्यात आला। आतापर्यंत नोकरी किंवा बढतीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या किंवा शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांवर कामाच्या ठिकाणी बलात्कार किंवा लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले जात होते। मात्र नवीन कायद्यानुसार आता त्याला कायद्यात स्थान मिळालंय, कारण या प्रकारच्या घटनांमधील पीडित महिलांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे। आज महिला मोठ्या संख्येने अर्थार्जनासाठी घराबाहेर पडल्यात, पण यात कामाच्या ठिकाणी प्रमोशनच्या मोबदल्यात महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी करण्यात येत असल्याच्या घटना उघडकीस आल्यात। त्यामुळे या नवीन कलमामुळे त्या महिलांना जलद न्याय मिळण्यास मदत होणार असून गुन्हेगारीला आळा घालण्यासही मदत होणार आहे। या कायद्यातली शिक्षा म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांविरुद्ध होणारे हे गुन्हे थांबवण्यासाठी या गुन्ह्याची शिक्षा 10 वर्षांची ठेवण्यात आली आहे। 3. खरी ओळख लपवून लग्न। गेल्या काही वर्षांपासून लग्नात खरी ओळख लपवून लग्न करून फसवण्याच्या अनेक घटना अनेक पटींनी वाढल्यात। त्यामुळेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 69 मध्ये या गुन्ह्याचा समावेश करण्यात आलाय। आता जर एखाद्या पुरुषाने आपली खरी ओळख लपवून स्त्रीशी लग्न केलं तर तो केवळ फसवणुकीचा गुन्हा ठरणार नाही, तर तो या कलमाखाली गुन्हा मानला जाणार आहे। या प्रकरणी जे फसवणुकीचे गुन्हे समोर आलेत त्यात अनेक पुरुष धर्म लपवून तर कधी पहिल्या लग्नाची माहिती लपवून मुलींना महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, त्यांच्याशी लग्नही करतात। त्यामुळे असे गुन्हे लग्नानंतरच उघडकीस येतात। त्यामुळे अशा गुन्हेगारांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी सरकारने हा कडक कायदा केला। या गुन्ह्याची शिक्षा देखील 10 वर्षांची आहे। बलात्कार गुन्ह्यात शिक्षेत बदल। भारतीय दंड संहितेत कलम 375 मध्ये बलात्काराची व्याख्या करण्यात आली होती, तर कलम 376 मध्ये त्याची शिक्षा देण्यात आली होती। परंतु भारतीय न्याय संहिता यानुसार या गुन्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आणि त्यांना गुन्ह्यांच्या श्रेणीमध्ये प्राधान्य देण्यात आलं असून त्याचे विभाग 76 ते 70 पर्यंत करण्यात आले। बलात्काराच्या व्याख्येत आणि शिक्षेच्या तरतुदींमध्ये कोणताही बदल झालेला नसला तरी या गुन्हेगारी मालिकेत सर्वात झालेला मोठा बदल आणि महत्त्वाचा बदल म्हणजे अल्पवयीन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्काराची गुन्ह्याची शिक्षा आता फाशीची शिक्षा करण्यात आली आहे। त्यामुळे या गुन्ह्यासाठी असणारी शिक्षा असणार आहे फाशीची शिक्षा। 5. बलात्कार, सामूहिक बलात्कार या शिक्षांमध्ये बदल। इंटरनेटवर सहज उपलब्ध होणाऱ्या ॲडल्ट कंटेंटमुळे लहान मुलींवरील बलात्कारांच्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते। त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या कलम 70 अन्वये अल्पवयीन मुलीचे वय 16 वर्षांवरून ते 18 वर्ष करण्यात आले। तसंच या गुन्ह्यामध्ये शिक्षा फाशीपर्यंत वाढवण्यात आली आहे। यापूर्वी मात्र या गुन्ह्यासाठी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा होती, ती अधिक कठोर करून फाशीच्या शिक्षेमध्ये बदलण्यात आली आहे। इथे समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आता 18 वर्षांपर्यंतच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारासारख्या गुन्ह्यांची शिक्षा थेट फाशीपर्यंत करण्यात आली आहे। लैंगिक छळ।
भारतीय दंड संहितेत लैंगिक छळ हे कलम 354 ते 354D अंतर्गत समाविष्ट होतं, तर भारतीय न्यायिक संहितेत ते कलम 74 ते 77 अंतर्गत येतं. मात्र शिक्षेच्या तरतुदींमध्ये कोणताही बदल झाला नाही. लैंगिक छळाच्या अंतर्गत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि दंडाचीही यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे यासाठीची शिक्षा असणार आहे 5 वर्षांची दंडासहितची शिक्षा. महिलेला विवस्त्र करणं किंवा तसा प्रयत्न करणं. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या महिलेचा अपमान करण्याच्या उद्देशाने कपडे उतरवले किंवा कपडे उतरवण्याचा प्रयत्न केला तर त्याची शिक्षा 3 ते 7 वर्षांपर्यंत वाढू शकते आणि दंड देखील होऊ शकतो. महिलेच्या खासगी कृतीचे फोटो काढणे आणि ते शेअर करणे. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या महिलेचे ऐकले, तिचे खासगी कृत्य पाहिले किंवा तिचे फोटो काढले किंवा तिचे कपडे बदलताना पाहिले आणि फोटो काढून ते शेअर केले तर पहिल्यांदा जर का तो पकडला गेला तर त्याला किमान शिक्षा होऊ शकते, ती म्हणजे 1 वर्ष आणि जास्तीत जास्त 3 वर्ष. तर दुसऱ्यांदा तो दोषी आढळल्यास शिक्षा ही जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंत होऊ शकते. नकार देऊनही पाठलाग करणे आणि सोशल मीडियावरून लक्ष ठेवणे. जर एखाद्या व्यक्तीने महिलेने नकार दिलेला असतानाही तिचा पाठलाग केला किंवा तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तिच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यास प्रयत्न केला तर त्याला 3 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसाच तो दोषी आढळला तर 5 वर्षांपर्यंतची शिक्षा देखील होऊ शकते. या कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या काही विशेष तरतुदींबद्दल जाणून घेऊयात. बलात्कार पीडितेची जबानी महिला पोलीस अधिकारी तिच्या पालक किंवा नातेवाईकांच्या उपस्थितच नोंदवतील. महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांच्या तपासाला प्राधान्य देण्यात आलं असून गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागणार आहे. नव्या कायद्यानुसार गुन्ह्यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना सर्व रुग्णालयांमध्ये मोफत प्राथमिक उपचार दिले जाणार आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.